11th ॲडमिशन 2026-27. तर ॲडमिशन घ्यायच्या अगोदर संपूर्ण विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे, कारण की विद्यार्थ्यांच्या ज्या कमेंट्स आहे ह्या बघून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे की विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे की राऊंड 2 मध्ये कोणकोणते विद्यार्थी इलिजिबल असणार आहे की ते यामध्ये फॉर्म भरू शकतात. कारण यामध्ये विद्यार्थ्यांकडून झालेल्या चुका, जसं की त्यांना 1 नंबरला जे कॉलेज पाहिजे होतं ते कॉलेज त्यांना मिळालं, परंतु ते पाहिजे नाही आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये जसं की जेंडर चुकलेला आहे किंवा या व्यतिरिक्त अशी भरपूर इन्फॉर्मेशन आहे की जी चुकलेली आहे, त्यामुळे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत नाही आहे. तर हे विद्यार्थी राऊंड 2 मध्ये फॉर्म भरू शकणार का? तर बघू शकता या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे. आणि ज्यांनाही राऊंड 1 मध्ये नंबर लागलेला आहे ते विद्यार्थी 3 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा प्रवेश घेऊ शकता, जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर. ठीक आहे. आणि ज्यांनाही प्रवेश घ्यायचा नाही आहे ते विद्यार्थी राऊंड 2 मध्ये फॉर्म भरू शकतात, जो फॉर्म तुमचा 6 जून नंतर सुरू होणार आहे. या पॉईंटपर्यंत संपूर्ण विद्यार्थ्यांना क्लिअर असेल असं मला तरी वाटते. आता आपण चेक करणार आहे की बाकी की या राऊंडमध्ये कोणकोणते विद्यार्थी इलिजिबल राहणार आहे, ते म्हणजे राऊंड क्रमांक 2. तर बघू शकता पहिला पॉईंट की ज्या विद्यार्थ्यांना जेही तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल, समजा एक कोणतंही कॉलेज तुम्हाला मिळालेलं ज्यामध्ये 1 नंबर असू शकतो, 2 नंबर असू शकतो किंवा 3 नंबर, कोणाकोणाला तर 7 नंबरचं कॉलेज म्हणजे त्यांनी 9-10 कॉलेज ॲड केलेले असेल, त्यांना 7 नंबरचा प्रिफरन्स मिळालेला आहे, तर ते त्यांना कॉलेज नको आहे. तर बघा यामध्ये म्हणजे आता राऊंड क्रमांक 2 जो सुरू होणार आहे म्हणजे त्याला आपण R2 म्हणू. R2 मध्ये काय करता येणार आहे बघा, प्रत्येक फेरीसाठी ऑनलाईन संमती नोंदविणे भाग 2 पुन्हा लॉक करणे सक्तीचे असेल. याचा अर्थ समजून घ्या. भाग 2चा अर्थ काय होतो की पार्ट 2 जो आपण भरत होतो, ज्यामध्ये तुम्ही तुमची स्ट्रीम चेंज करत होते, आर्ट, कॉमर्स, सायन्स, तुम्ही परत चेंज करू शकता. क्लिअर. त्यानंतर तुम्हाला जे कॉलेजेस तुम्ही ॲड केलेले आहेत ते कॉलेजेस तुम्ही परत ॲड करू शकता. नवीन ते कॉलेज जरी तुम्हाला ॲड करायचे असेल सेम टू सेम, तर तुम्ही सेम टू सेम सुद्धा कॉलेज ॲड करू शकता. काही तुम्हाला प्रिफरन्स चेंज करायचा असेल, 1 नंबरला कॉलेज दुसरं ठेवायचं, 2ला अनॲडेड, पहिल्या नंबरला ॲडेड, अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण ऑप्शन करू शकता एडिट. क्लिअर. याचा अर्थ आहे की तुम्ही स्ट्रीम चेंज करू शकता, त्यानंतर कॉलेजेस चेंज करू शकता, अशा प्रकारे तुम्ही कॉलेजचा सिक्वेन्ससुद्धा चेंज करू शकता. ठीक आहे. आणि प्रत्येक फेरीसाठी जो तुम्ही लास्ट टाईम म्हणजे आता R2 भरणार आपण म्हणजे राऊंड 2 भरणार आहे, तर राऊंड 1चे जे ऑप्शन दिलेले असेल तुम्ही कॉलेजेसचे, तर हे ऑप्शन जसे तसे समोरच्या राऊंडसाठी जाणार नाही आहे. म्हणजे R1 मध्ये जे तुम्ही ऑप्शन दिलेले आहे हे R2 मध्ये ॲटोमॅटिक जाणार नाही, ते तुम्हाला परत फॉर्म भरूनच लॉक करावे लागेल. क्लिअर. याचा अर्थ असा आहे की राऊंड 2 मध्ये ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेजेस ॲड करायचे कॉलेज ॲड करा, स्ट्रीम चेंज करा, परंतु तुम्ही संपूर्ण एडिट करू शकता. त्यानंतरचा मेन पॉईंट आहे, बघू शकता की तुम्हाला 1 ते 10 मध्ये कोणत्याही नंबरचं जर कॉलेज मिळालेलं असेल तर तुम्ही ॲडमिशन घ्यायची असेल तर घ्या. जर तुम्हाला प्रवेश किंवा ॲडमिशन घ्यायची नसेल तर तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही आहे. तुम्ही पुढील फेरीसाठी पसंती क्रम बदलू शकता, यामध्ये तुम्हाला चान्स देण्यात आलेला आहे. तर बघू शकता आपण रीड करून घेऊ. पसंती क्रमांकाचे 1 ते 10 उच्च माध्यमिक महाविद्यालय मिळाल्यास व ते विद्यार्थ्यास मान्य असल्यास असे विद्यार्थी निर्धारित कालावधीत सदर उच्च माध्यमिक विद्यालयात आपला प्रवेश निश्चित करू शकतील. प्रवेश घ्यायचा असेल तर घेऊ शकता. निर्धारित कालावधीत प्रस्तुत विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यालयात प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुढील फेरीसाठी पसंतीक्रम बदलण्याची मुभा देण्यात आलेली आहे. याचा अर्थ तुम्हाला पुढील फेरीसाठी चान्स देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला कोणतेही कॉलेज लागलेलं असेल ते तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही पुढील राऊंड भरा. क्लिअर. समजा काही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहे परंतु त्यांचे जेंडर चुकलेले आहे, मेलचं फिमेल झालं आहे, फिमेलचं मेल झालेलं आहे, ते विद्यार्थी ॲडमिशनला गेले असेल आणि त्यांची ॲडमिशन कॉलेजनी कॅन्सल केलेली असेल. समजा एक एक्झाम्पल देतो आहे की एखादा विद्यार्थी मेल असेल आणि त्याने फॉर्ममध्ये फिमेल झालेलं असेल, तर त्या विद्यार्थ्याला जी सीट मिळालेली आहे म्हणजे जागा मिळालेली आहे ती जागा फिमेलची मिळालेली असू शकते. त्यामुळे त्या विद्यार्थ्याचा जो नंबर आहे हा कॉलेज कॅन्सल करू शकते. घाबरण्याचं कारण नाही आहे. संबंधित विद्यालयाने विद्यार्थ्यास प्रवेश नाकारल्यास अर्जाच्या चुकीमुळे अशा विद्यार्थ्यांना लगतच्या फेरीमध्ये सहभागी होता येणार. म्हणजे R1 मध्ये चूक झाली, तुम्ही R2 राऊंड 2 मध्ये फॉर्म भरू शकता. घाबरण्याचं कारण नाही आहे. तर हा पॉईंटसुद्धा विद्यार्थ्यांना क्लिअर झालेला असेल. तुमचं जेंडर चुकलेलं आहे. भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहे की सर आमचं जेंडर चुकलेलं आहे. घाबरू नका, राऊंड 2 मध्ये फॉर्म भरा. पेज नंबर 26 बघू शकता. एखाद्या विद्यार्थ्यांनी एक सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, जसं की पार्ट 1 सुद्धा भरलेला नाही आणि पार्ट 2 सुद्धा भरलेला नाही आहे, त्यांच्यासाठी बघा नवीन विद्यार्थ्यांना
प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ऑनलाईन नोंदणी करून व अर्ज भाग 1 भरून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार. हर एक राऊंडमध्ये म्हणजे जो राऊंड 2 आहे, राऊंड 3 आहे, राऊंड 4 आहे, या कोणत्याही राऊंडमध्ये नवीन नोंदणी करून तो विद्यार्थी 11वीसाठी प्रवेश घेऊ शकतो. क्लिअर. याचा अर्थ असा आहे की रजिस्ट्रेशन, नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन हे संपूर्ण राऊंडसाठी सुरू करून देण्यात येणार आहे तुम्हाला. आणि त्यामध्ये तुम्ही जेही विद्यार्थी फॉर्म भरणार आहे ते विद्यार्थी त्यांचा फॉर्म म्हणजे पार्ट 1मध्ये एडिटसुद्धा करू शकतात. त्यांना जर कोणती माहिती चेंज करायची असेल तर तुम्ही चेंजसुद्धा करू शकता तुमचा फॉर्म अनलॉक करून. ठीक आहे. आता पार्ट 1 अनलॉक कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला फॉर्म सुरू झाल्यानंतर सांगण्यात येणार. पार्ट 2 कसा भरायचा राऊंड 2साठी याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर याचा अर्थ असा आहे की राऊंड 2साठी A to Z विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. ज्यांच्या फॉर्ममध्ये चुका झालेल्या असेल ते विद्यार्थीसुद्धा भरू शकतात. ज्यांना कोणत्याही नंबरचं कॉलेज मिळालेलं असेल ते विद्यार्थीसुद्धा राऊंड 2मध्ये फॉर्म भरू शकतात. समजून घ्या, A to Z विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. ज्यांनी आतापर्यंत फॉर्मसुद्धा भरलेलं नाही आहे तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करू शकता. क्लिअर. राऊंड 2मध्ये संपूर्ण विद्यार्थी फॉर्म भरणार. फॉर्म भरण्याचे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार. ज्या आपल्याला कमेंट्स येऊन राहिलेल्या आहेत त्या कमेंटनुसार संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून देण्यात आलेला आहे, जेणेकरून तुमच्या मनात आलेले डाऊट्स हे क्लिअर व्हायला पाहिजे. 11th ॲडमिशनमध्ये या व्यतिरिक्त जर कोणाला काही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि 11th ॲडमिशन 2026-27बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.